आता ती एक सूज होती. 50 वर्षाच्या शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांनी मराठा समाजाला काहीच दिलं नाही. अनेक वेळा त्यांची फसवणूक झाली आणि वड्याचं तेल वांग्यावर निघालं. तशा पद्धतीने म्हणतात की या ठिकाणी देवेंद्रजींना टार्गेट करून, देवेंद्रजींच्या विषयी नॅरेटिव्ह सेट करून या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला भारतीय जनता पार्टीला व व्यक्तिशः मला त्याचा फटका बसलेला आहे. पण ती सूज होती, ती सूज आता वसरलेली आहे आणि लोकांना त्याचे परिणाम कळलेले आहेत. या माढा मतदारसंघामध्ये स्वतः शरद पवार असताना ज्या काही योजना मंजूर होऊ शकल्या नव्हत्या, रेल्वेच्या असतील, प्रत्येक मतदारसंघामध्ये पाण्याच्या योजना असतील, आज कुठलाही मतदारसंघ असा नाही की ज्या त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून किंवा मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आले नाही. एवढे पालखी महामार्ग, एवढे रस्ते, एवढे हायवे या देशामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये अग्रेसर असणारा मतदारसंघ, अनेक मतदारसंघाची पाहणी केली तर आपण त्या ठिकाणी 7व्या-8व्या नंबरला होतो. निश्चितपणे अग्रेसर असणारा असा विकास कामं, एवढे पाण्याचे प्रकल्प मंजूर झाले. पण मला एक कळलं की याच्या विकासापेक्षा जातीला जास्त महत्त्व त्या राजकारणामध्ये आणलं गेलं आणि दुर्दैवाने आपली भोळी बाबडी जनता त्या जातीय ध्रुवीकरणाला बळी पडली. निश्चितपणे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार नाही. अपूर्ण असलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्याकरता मी खासदार असू नसू मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि सोडलेला सगळा संकल्प रेल्वेपासून पाण्याच्या योजनापर्यंत सर्व आपण तडीला लावणार आहे. मी आपल्यासमोर या ठिकाणी जाहीर शब्द देतो. देवेंद्र फडणवीसच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी कोण नॅरेटिव्ह सेट करते हे आपल्याला माहिती आहे. ही एक कुटील राजकीय. इंग्रज गेले पण इंग्रजांचे जोडे या ठिकाणी काही लोक घालून फिरतात. विशेष करून त्यांचे जोडे आणि त्यांची सगळी कूटनीती शरद पवारांनी आपलीशी केली. तोडो फोडो जोडो. समाजामध्ये आज लोक भांडणं. आज तुम्ही जर बीडला गेला तर वंजारी समाज मराठा समाजाशी बोलत नाही. मराठा समाजाची लोक वंजारी समाजाच्या दुकानात खरेदीला जात नाही. वंजारी समाजाची लोक मराठा समाजाच्या दुकानात खरेदी. एवढं जातीमध्ये विष या लोकसभेला जिंकण्याकरता पसरवलं आणि हे पसरवण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं. नवीन चेहरा असणार का? मी आज हा तो धोरणात्मक भाग आहे, मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण मी माढा मतदारसंघामध्ये तुम्हाला पुन्हा महायुतीच पुढं आलेली दिसेल आणि निश्चितपणे मला जो काही लाखभर मताचा फटका बसला तो फटका विधानसभेला दुरुस्त झालेला दिसेल. लोकांना त्यांचा पश्चाताप झालेला आहे आणि जे कोणी या लाटेमध्ये निवडून आलेली लोक असतील त्यांना त्याचा हे आपण सुरू केलेलं काम अंतिमपर्यंत पोहोचण्याचं करता त्यांना त्याचं नॉलेज नाही. त्यांना सुरुवात कुठं झालेली आहे माहिती नाही, शेवट कुठं झालेला आहे माहिती नाही. निश्चितपणे त्यांनाही काम करण्याकरता माझ्या शुभेच्छा आहेत. माढ्यामध्ये जे नवीन खासदार निवडून आले त्यांनाही मला काम करण्याच्या शुभेच्छा आहेत. पण जे काम मी तळमळीने केलं, बिंबीच्या देठापासून केलं, राज्यामध्ये त्याची गवगवा झाला, ते काम सुरुवात मी केली आणि शेवट पण मीच करणार आहे. आपल्याला काय राजकीय पुनर्वसन केंद्रात काय आता पुनर्वसन व्हायला विस्थापित व्हावं लागतं आणि निश्चितपणे मी विस्थापित नाही. राज्याच्या आणि केंद्राच्या नेतृत्वाचा हात, प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर आहे. आजसुद्धा जे काम मी सांगतोय ते करतोय. खासदार असताना जे कामं करू शकत होतो ते नसतानाही तेवढेच ताकदीने मी कामं करू शकतोय. त्यामुळं पुनर्वसनाचा विषय माझ्या बाबतीत येत नाही. आणि जरी उद्या राज्याच्या आणि किंवा केंद्राच्या नेतृत्वाने संधी द्यायचं ठरवलं तर ते जेव्हा आपण म्हणतो गहू तेव्हा पोळ्या. बघू. फलटणचं रामराजे निंबाळकरांचं नंतर पुन्हा आता विधानसभेची निवडणूक आता समोर आहे. काय भाजपची रणनीती असणार आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूणच? माढा मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं तर सर्वाधिक योजना या मतदारसंघामध्ये आपण आणण्यामध्ये यशस्वी झालो होतो. जातीय ध्रुवीकरण झालं आणि नॅरेटिव्सचे ढग तयार झाले की बौद्ध समाजाला आरक्षण काढणार आहेत, मुस्लिम समाजाला या देशातून बाहेर पाठवणार आहेत, मराठा समाजाला या ठिकाणी भडकवण्यात आलं. आणि आज मला सांगा लाखभर मतं इकडे तिकडे व्हायला किती वेळ लागतो. या सगळ्या समाजांच्या नाराजीचा फटका मला बसला. पण देशाचे पंतप्रधान मोदीजी जेव्हा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेत आलं त्यांनी संविधान हातात घेऊन संविधानाची पहिली शपथ घेतली
आणि यानंतर संविधान बदलाची जी चर्चा करणारे होते त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना मोदीजींनी त्यांच्या कृतीतून एक मोठा झटका दिलेला आहे आणि आता हे जातीय ध्रुवीकरणाचे ढग निघून गेलेले आहेत. मला जरी त्याचा फटका बसला असेल तर राज्यामध्ये त्याचा आता निश्चितपणे आज लाडकी बहीण असेल किंवा तुमचा मोफत वीज असेल, अनेक योजना महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून अनेक योजना, शेतकऱ्यांची स्वप्न, बहिणींची स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते महायुती पहिल्यापेक्षाही जास्त ताकदीने महाराष्ट्रामध्ये निवडून येईल आणि निश्चितपणे माढा मतदारसंघामध्ये आज भारतीय जनता पार्टी तुम्हाला चांगल्या रीतीने या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे विधानसभा सदस्य आणताना, महायुतीचे विधानसभा सदस्य आणताना, निवडून आणताना दिसतील. आमदार भाजपचा असेल, आता रामराजे निंबाळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. अतिशय परवा मी त्याची व्हिडिओ प्रत दिलेली आहे. शहरामधले जेवढे मोक्काने जेवढे खून झालेले आहेत त्या सर्व खुनी रामराजेंच्या बरोबर फिरतात. दहशतवादी सगळे रामराजेंच्या बरोबर फिरतात. हप्ते घेणारे मोक्काचे गुन्हेगार हे रामराजेंच्या मांडी लावून बसतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत. जरी फलटण शहरामध्ये दरोडा पडला तर दरोड्याची वाटणी घ्यायलाही माणसं कमी पडत नाहीत. अशा पद्धतीच्या लोकांनी दहशतीच्या विषयावर बोलू नये. आणि मला फलटण तालुक्यामधनं सर्वाधिक मतदान मला मिळालेलं आहे. लोकही सुज्ञ आहेत. लोकांनी मतदान देऊन दाखवलेलं आहे की लोक कोणाच्या पाठीमागे आहेत.